नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत कचोरी, मटार कचोरी. तर मैत्रिणींनो, मटार कचोरी करण्यासाठी आपण एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मैदा घेतो आहे. थोडा मैदा घ्यायचा, जसं आपल्याला पाहिजे तितका मैदा घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि 2 चमचे तेल टाकायचं आहे. आणि तेल हे ना पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. सगळ्या पिठाला हे तेल ना चोळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं लावून घ्यायचं आहे तेल. हे बघा हे. आणि आपण चेक कसं करायचं पूर्ण पिठाला तेल लागलं की नाही ते एक गोळा करून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने हे गोळा करून घ्यायचा. आणि गोळा झाला की समजावं पूर्ण पिठाला तेल लागलेलं आहे. आता हे बघा, हे पाणी गरम नाही घेतलेलं, कोमट घेतलेलं आहे. गरम पण नाही घ्यायचं आणि थंड पण नाही घ्यायचं, तर थोडं कोमट घ्यायचं. आणि हे चांगलं मळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे जास्त पातळ नाही मळायचं, थोडं घट्टच मळायचं. आणि हे 10 मिनटासाठी तसंच ठेवायचं. आता आपण मटार मसाला करायला घेऊयात. त्यासाठी बघा, ह्या 3-4 मिरच्या आहेत, मटार आहे 1 वाटी, धने आहेत, जिरा आहे आणि बडीशेप आणि लसूण, अद्रकचा तुकडा, मिरची आणि खूप सारी कोथिंबीर. आता मसाल्यामध्ये बघूया. लाल तिखट, हळद, तेल, मीठ आणि चाट मसाला. आता एक पॅन गरम करायला ठेवूयात. त्यामध्ये पहिलं तेल ओतूया. 1-1.5 चमचा तेल ओतायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की जिरं टाकायचं आहे. जिरं चांगलं फुलून द्या. जिरं फुललं की त्यामध्ये लसूण टाकायचं आहे. बडीशेप, धने, मिरची कट केलेली आहे, 2 तुकडे करायचे एका मिरचीचे आणि ते टाकायचे. मिक्स करून घेऊया. अद्रकचा तुकडा टाकायचा आहे. आणि हे मटार आता आणि चांगलं मिक्स करून घेऊयात. गॅस बारीक करायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊयात. आता कोथिंबीर टाकायची, ती पण चांगली भाजून घेऊयात. आणि लगेच भाजण्यासाठी ना थोडंसं नमक टाकायचं आहे, म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि मटार लगेच भाजला जातो. 1-5 मिनटं भाजेल तो. हे बघा, आता भाजून झाले, थंड करून घेतलेलं आहे. आता आपण अनियन कटर आहे त्यामध्ये आपण वाटून घेऊयात. कट करून घ्यायचं आहे हे. हे बघा, आता त्यामध्ये ना लाल तिखट, हळद पावडर, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. मीठ पहिलं टाकलेलं आहे. आणि चाट मसाला. आता झाकण लावायचं आहे आणि हे फिरवून घेऊयात. जास्त हे बघा, जास्त बारीक नाही करायचं आहे, जाडं भरडच हे करायचं आहे. आता हे बघा, काढून घेऊया एका भांड्यामध्ये. हे बघा, त्याच कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. आता गॅस चालू करायचा आहे, कढई ठेवायची आहे आणि तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल घ्यायचं, गरम करू द्या. तेल गरम होतंय तर आपण ह्या पिठाला जरा मळून घेऊयात. चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं जरा. 1-2 मिनटं जरा सॉफ्ट करून घ्यायचं. आणि आता
लिंबाच्या आकाराचा एक गोळा काढायचा आहे त्याच्यामधून. आणि हे बघा, जसं आपण मोदकाला पाळी करतो ना, त्याच पद्धतीने हे करून घ्यायचे आहे. अशी गोल 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 करून घ्यायची आहे. नाहीतर तुम्हाला लाटायचं असेल तर लाटू पण शकता, पण काही लाटायची गरज नाही वाटत. असं पातळ पाळी होते ह्याची. हे बघा, आता हे जो आपण मटार मसाला केलेला आहे ना, तो ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे दाबून. आणि आपण जसं मोदक करतो की नाही, त्याच पद्धतीने हे बघा, मध्ये मध्ये वरती आलं की ते दाबायचं, खाली दाबून दाबून घ्यायचं. आणि जसं आपण मोदकाला मिठवतो ना, किंवा पुरणपोळी करतो तेव्हा कसं मिठवतो, तसंच मिठवायचं. हे असं गोलगोल आणि हे असं फोल्ड करून तिथंच ठेवायचं आणि चांगलं प्रेस करायचं. हे बघा, वाटलं थोडं जाड वाटत असेल तर अजून फिरवून घ्यायचं थोडं. झालेलं आहे हे. अजून एक करूयात. बघा, अशी पाळी करून घ्यायची आहे. स्टफिंग भरून घेऊया. हे बघा, हे आणि हे चांगलं मोदकासारखं करून घ्यायचं. चांगलं हे मिटवायचं बरं का, नाहीतर मग ते तेलात टाकलं ना तर बाहेर येईल ते, आणि मग सगळं तेल आपलं खराब होऊन जाईल. म्हणून ते व्यवस्थित चांगलं मिटवून घ्यायचं. असं प्रेस करायचं, थोडं दाबायचं. चला, तर सगळ्या अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत आपण. हे बघा, आणि तितक्यात तेलही तिकडं गरम झालेलं आहे. आता आपण एक एक सोडून घेऊयात त्याच्यामध्ये. बारीक गॅस ठेवलेला आहे. चांगलं सोडून घेऊयात. हे बघा, आता पलटी मारूयात. चांगले तळून घ्यायचे आहेत हे. हे बघा, हे आता तळले गेले आहेत. काढून घेऊया आणि दुसरे पण टाकून देऊ ह्याच्यामध्ये. खूप छान लागतात. आता मटार खूप बाजारात येत आहेत, तर असे वेगवेगळे पदार्थ करायला खूप भारी वाटतं. हे बघा, खूप कुरकुरीत हे आहे. खूप मस्त झालेलं आहे. नक्की खाऊन बघा. चिंचेची चटणी करा आणि नक्की खा. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.